राज ठाकरेंच्या मनसेचं रेल्वे इंजिन चिन्ह जाण्याची शक्यता वर्तवली जाते, कारण की मनसे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यताही वर्तवली जाते। विधानसभेतील सुमार कामगिरीमुळे मान्यता रद्द होणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। एकही आमदार निवडून आलेला नाही आणि त्यामुळे पक्षाचं भवितव्य धोक्यात असल्याचंही कळतंय। विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा एकही उमेदवार निवडून आलेला नाहीये। आपण पाहिलं की मनसे स्वतः 125 जागा लढवत होतं, मात्र त्यांचा एकही उमेदवार निवडून आला नाही आणि त्यामुळे पक्षाची मान्यता रद्द होण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाच्या निकषांनुसार पक्षाला निश्चित मतं किंवा आमदार मिळाले नाहीत तर पक्षाची मान्यता रद्द होऊ शकते। त्यामुळे आता पुढचा निर्णय काय होतो याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष। इलेक्शन कमिशनकडे तुमची घटना, त्याच्यात अनेक तरतुदी लागतात, सगळं सबमिट करायचं, त्यांना ते मान्य झालं तर ते तुम्हाला मान्यता देतात। देन यू बिकम अ रेकग्नाइज्ड पॉलिटिकल पार्टी। त्याच्यामध्ये नॅशनल पार्टीज असतात आणि स्टेट पार्टीज असतात, तर त्याचे अनेक नियम आहेत। तुम्ही आता म्हणालात तसं की 6% मतदान पाहिजे किंवा 3 लोक निवडून यायला पाहिजेत वगैरे वगैरे। त्या जर का नियमात बसलं नाही तर त्या पक्षाचं रेकग्निशन म्हणजे स्टेट पार्टी म्हणून रेकग्निशन जाईल किंवा नॅशनल पार्टी म्हणून रेकग्निशन जातं, तर ते तुम्ही आता चेक करा मनसेचं।